आपण अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। एकदा ज्याच्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित झाले त्याचे नावानं हात वरती करून आपण जोरदार घोषणा करू, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान। आणि आज कोणतेही पाहुणे नाही, आज सगळे इथे जोडे उपस्थित आहे हे राम लल्लाचे आणि हनुमानजीचे भक्त सगळे इथे उपस्थित आहे। आज कोणतेही पाहुणे नाही, आज सगळे भक्त जे हनुमानजीचे जन्म उत्सव साजरा करतोय आपण। बरेचसे लोक जयंती म्हणतात, एक असाच देव आहे जे आपल्यामध्ये आजही उपस्थित आहे आणि आपल्याला पाहत आहे। आजही त्यांचे अस्तित्व आमच्या मधात आहे। त्यांची जयंती नाही, जन्म उत्सव साजरा करू शकतो आपण आणि ते जन्म उत्सवचा सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते। आणि महिला मंडळी इथे उपस्थित आहे, बुजुर्ग लोक इथे उपस्थित आहे, युवक मंडळी आहे, लहान मुलं इथे उपस्थित आहे आणि जोडेही हनुमानजीचे मंदिर आहे। त्या हनुमानजीचे मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष, त्याचे सेवाधारी सगळे लोक इथे जोडेही आले। त्यांना मनापासून आज जन्म उत्सव हनुमानजीची आपण साजरी करते, त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांकडून मी आशीर्वाद घेते। आता 11 वेळा आपण हनुमान चालीसाचं पठण केलं। रवीजी, आज हनुमानजीच्या नावाने कोणी आपल्याला लॉकअप मध्ये टाकणार नाही। आज हनुमान चालीसा पठण करतो म्हणून सांगितल्यानंतर कोणी मला जेलमध्ये टाकणार नाही, आपल्याला जेलात बंद करणार नाही। हनुमान चालीसाच्या पठण म्हटल्यानंतर कोणी आमच्यावर देशद्रोह दाखल करणार नाही। आज हनुमान चालीसा पठण म्हटल्यानंतर कोणी आम्हाला हा देशाच्या विरुद्ध काम करताय असे कोणी म्हणणार नाही। मला असं वाटतं ज्या भूमीमध्ये आपण सगळं जन्माला आलो ते देवाची भूमी म्हणजे हिंदुस्थान। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पत्थराती सुद्धा दगड सुद्धा मध्ये आपण आपला देव शोधतो आणि त्याची पूजन करतो आणि त्याची आराधना करतो। तो देश म्हणजे माझा हिंदुस्थान आहे आणि त्याच पद्धतीने आपली भक्ती, आपल्या सगळ्यांची आस्था त्याच्यासोबत जुळलेली आहे। मग तो मातीच्या घरामध्ये राहणारा व्यक्ती असो तरी तो देव मानते, तो महालामध्ये राहणारा व्यक्ती असला तरी तो देव मानते। 100 रुपयाचा हार नाही चढू शकत, पण आपल्या अंगणातला एक छोटासा हार आणून, एक छोटासा फूल आणून त्या देवासमोर ठेवून त्याची आराधना आणि पूजा आणि आरती सुद्धा करते। पण याच राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये संतांची नगरी, देवाची भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे, अरे पूर्ण राष्ट्र जरी असला तर हा महाराष्ट्र त्या राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे। आणि त्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा 33 महिन्याची सरकार होती, त्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे जन्माला आलो, लहान ते मोठे झालो। बरेचसे लोक त्यांच्या शेवट सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पाहिलेला आहे। त्या संतांची सगळ्यांची पूजन करता करता इथपर्यंत आपण सगळे पोचलो। मी यंग जरी असली, महिला जरी असली, का आम्हाला अधिकार नाही की हनुमानजीचं भक्ती करणं? का आम्हाला हनुमान चालीसा म्हणणं आमचा अधिकार नाही काय? जेव्हा मी ते केलं, रवीजींनी म्हटलं, बरेचसे लोकांनी मला म्हटलं की तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला त्याच मुंबईमध्ये 30 फूट गड्ड्यामध्ये गाडून टाकू। ते संजय राऊतजींनी माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, मुली लग्नाला झाल्या, माझे बरोबरीचे त्यांचे मुलं आहे। जेव्हा ते असे लोकप्रतिनिधी भाष्य करतात आणि पत्रकार परिषदमध्ये सांगतात, जर त्यांनी मुंबईमध्ये पाय ठेवला तर त्यांना त्याच 30 फूट गड्ड्यामध्ये आम्ही त्या लोकांना गाडून टाकू, तेव्हा आपल्याला काय वाटलं असेल? महिला म्हणून मी सगळी महिलांना, पुरुष मंडळी, कारण की ही माझी सासरवाडी आहे। माझी सासरवाडीने मला खूप काही शिकवलं आहे। लढणं जर शिकवला असेल तर माझी सासरवाडीने शिकवला, म्हणजे अमरावतीने शिकवला आहे। आणि आपल्यावर विश्वास ठेवून या मैदानात मी जेव्हा उतरली आणि मी मुंबईत पोहोचली, मी त्यांना आवाहन केला, मी विदर्भाची सून म्हणून तुम्हाला आव्हान देते की मी मुंबईच्या घरात पोहोचली, आता ज्यांना जे करायचं आहे मी इथेच बसले, तुम्ही करून घ्या। त्यांना हातात पूर्ण प्रशासन घेतलं, पूर्ण
पोलीस प्रशासन घेतला. मी पोलिसांची चुकी नाही मानत. आज जे ओरडून राहिले ना की सरकार लोकांना आतमध्ये टाकत आहे, त्यांना हे प्रश्न नक्की विचारा, त्या खासदार महिलाचं आणि एक आमदारचं काय चूक होती. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की जे संकट माझे महाराष्ट्रामध्ये आले आहे, जे संकट माझे शेतकऱ्यांवर आलेले आहे, जे बेरोजगार मुलांवर संकट जे आलेलं आहे, ते संकट दूर व्हावी. आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी हनुमान चालीसाचा पठण करावं आणि संकट महाराष्ट्राचे दूर व्हावं. एवढंच विनंती आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेजींना विनंती केली होती. आम्ही धमकी नाही, विनंती करणारे माणसं आहे, कारण आम्ही रामलल्लाचे भक्त आणि हनुमानजीला मानणारे लोक आहे. आम्ही विनंती केली होती आणि ते विनंती केल्यानंतर आज एप्रिलचा महिना आहे. 23 तारखेला एक महिना पूर्ण होते, 23 एप्रिलला. आणि त्याच्यानंतर 14 दिवस आपण सगळे इथे उपस्थित आहे. भैया जी आपने बहुत सुंदर हनुमान चालीसा का पठन किया. मेरी अमरावती तो संतों की नगरी है. हम अमरावती कर सभी संतों के विचारों पे चलने वाले लोग हैं. जेव्हा माझे घरी आले, महिलांना माझा प्रश्न आहे. मी खूप भावना घेऊन काम करते. मी लोकप्रतिनिधी जरी असली तर माझा भावना, माझे लोकांप्रती, माझे क्षेत्रप्रती, माझी देवावर विश्वास प्रती जेवढा अटल आहे, त्याच घेऊन मी भावना इथे उतरली होती. जेव्हा एखादा व्यक्ती धारदार पोलीसवाले 25-30 पोलीस, जेव्हा तुम्ही म्हटलं की आम्ही हनुमान चालीसा पठण नाही करणार, आमचे देशाचे पंतप्रधान आमच्या मुंबईमध्ये येत आहे, त्यांचे कार्यक्रम आहे, आम्ही कोणताही गोंधळ आमच्या महाराष्ट्राला दाग लागू देणार नाही, म्हणून आमच्या हनुमान चालीसाचं पठण आम्ही घरी बसून शांततेने करू आणि आम्ही जाणार नाही म्हटल्यानंतर 25 ते 30 पोलीसवाले जेव्हा जबरन तुम्हाला त्या जीप मध्ये बसून नेता, तेव्हा तुम्हाला काय वाटलं असन? मला तुम्हाला प्रश्न आहे. आणि माझे घरात पोलीसवाल्यांना ऑर्डर देतात उद्धव ठाकरेजी. जेव्हा पोलीसवाल्यांना मी विचारलं, अरे दादा, आम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही नेताय? आम्ही काय केलं? तुमच्या नोटीसचं पालन केलं, घरातून बाहेर पाय नाही ठेवलं, तर आम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जेलामध्ये टाकताय? कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेताय? मॅडम, मला काहीच विचारू नका म्हणे. आम्हाला ऑर्डर आहे की तुम्ही फक्त 10 मिनिटं हे पोलीसवाले या घरातून हटून द्या म्हणे आणि 10 मिनिटं आमचं प्रशासन आम्हाला चालून दाखवून द्या म्हणे. आम्ही काय करू शकतो, आमची ताकद काय आहे ते आम्हाला दाखवून द्या. ते पोलीसवाले एवढे मजबूर झाले, त्यांनी माझे समोर हात जोडले की मॅडम मला काहीच विचारू नका म्हणून. तेव्हा मी काय म्हटलं असतं त्या पोलीसवाल्यांना, बिचाऱ्यांना? मुख्यमंत्री एवढे कोणते घमंडावत होते तेव्हा उद्धव ठाकरेजी? त्यांना प्रश्न आहे माझा. अरे जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जी विचार ठेवून अरे रक्ताचा पाणी केला आणि या राज्यामध्ये हिंदू विचारधारा प्रत्येक मंचावर उभी केली आणि प्रत्येक घरामध्ये हिंदू विचार काय आहे आणि लढणं कायले म्हणतात ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी शिकवलं होतं. आणि त्याच त्यांच्या सपुत्रांनी 56 वर्षाची मेहनत, 56 वर्षाची विचारधाराला बाहेर टाकून पाण्यात टाकण्याचं काम आणि त्या 56 वर्षाची मेहनतीला माती करण्याचं काम कोणी केलं असन ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. 14 दिवस रवीजींनी जेव्हा मला जेलात सोडायला आले आणि त्याच्यानंतर ते जेलामध्ये जाणार होते. पहिले लॉकअप मध्ये जेवढे लोक इथे बसले ना, लॉकअप काय असते मी स्वप्नात कधी विचार केला नव्हता. जेव्हा लॉकअप मध्ये मला ठेवलं आणि लॉकअप मध्ये जेव्हा पूर्ण रात्री 12 वाजतापासून सकाळी कोर्टामध्ये नेण्यापर्यंत मी अशीच उभी होती. असंच भगवा साडी नेसली होती आणि असंच पूर्ण रात्री बसायला एक काही सुद्धा दिलं नव्हतं. आणि जेव्हा एक कॉन्स्टेबल म्हणे, मॅडम तुम्ही पूर्ण रात्र ते सकाळपर्यंत असंच उभा आहे, तुम्हाला पाहून आम्हाला पावलं जात नाही, कारण महिला म्हणून आम्ही तुमचं दुःख पावलं जात नाही म्हणे. आणि तुम्हाला काय टाकलं? आणि सगळे कॉन्स्टेबल सकाळी मला येऊन भेटला, मॅडम ही जागा तुमच्यासाठी नाहीये, तुमच्यावर जे अत्याचार झाला आम्हाला आमचे हातबल नाहीये, आम्ही काहीच करू शकत नाही, पण हे नक्की आहे मॅडम, तुम्ही इथून जेव्हा निघाल ते झाशीची राणी म्हणून तुम्ही इथून निघाल एवढा विश्वास आम्हाला नक्की आहे. जेव्हा तुम्ही 12 तास त्या जेलामध्ये उभे राहतात, तुम्ही विचार करा
की हात मागे ठेवून मी विचार करत होते की पूर्ण आयुष्यामध्ये मी अशी कोणती चूक केली की अशी सरकार माझ्या राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभला. जेव्हा कोर्टात गेलो, तुम्हाला सगळं सांगणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही माझे परिवार, माझं कुटुंब आहे. जेव्हा मी कोर्टात गेली, आमच्या वकिलाने म्हटलं की आता तुमची बेल होते, नॉमिनल केसेस लावल्या, बेल होऊन जाईल. जेव्हा पोलीस स्टेशनची डायरी जेव्हा त्यांनी पाहिली, उघडली, त्याच्यामध्ये दिसलं की आम्हाला देशद्रोह म्हणून त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये टाकत आणि त्याची एवढे लवकर काही बेल होणार नाही, ते कस्टडी तुम्हाला जेलमध्येच पाठवतील आणि तिथेच तुम्हाला राहावं लागेल आणि कुठपर्यंत राहील ते माहित नाही. आणि तेव्हा मी इमोशनल डाऊन झाली होती. मी महिलांना सांगते, जेव्हा तुम्ही 12 तास उभे राहून जेला लॉकअपमध्ये उभे राहून सगळं विचार केला आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कळते सकाळी कोर्टामध्ये की तुम्हाला देशद्रोह म्हणून साबित केला, राहाची चिंता नव्हती हो. जेलात त्यांनी 14 वर्षी ठेवले असते रामाच्या नावाने, इथं नवनीत राणा, रवी राणा राहिले असते, पण देशद्रोह मध्ये जेव्हा तुम्हाला जेलामध्ये टाकलं तो दुःख सहन करण्यासारखं नव्हता. जेलामध्ये पाणी मागितलं तर म्हणते नाही मॅडम, सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्हाला देऊ शकत नाही. माझे समोर बॅरिकेडमध्ये 150 महिला राहत होत्या. त्या 150 महिलांना दिवसात 4 वेळा पाणी भेटत होता, आंघोळीला भेटत होता, सगळी गोष्टी बाथरूम यूज करण्यासाठी भेटत होता. विलास भाऊ ऐकण्याजोगता. आणि जेव्हा मी रवी भाऊला भेटली आणि त्या 14 दिवस मध्ये जेव्हा 10-100 वेळा मी आवाज देत होती आणि एकदा मला दिवसात पाणी सोडत होते, तो दुःख मला पाहायला जात नव्हता. ते म्हणे मॅडम तुम्हाला, मी जेव्हा गेली तर तिकडच्या लोकांनी मला हात जोडले, मॅडम आमच्याकडनं काहीच अपेक्षा करू नका म्हणे, राज्य सरकार आमच्यावर कॅमेरे लावून डोळे लावून बसलेली आहे, तुम्हाला आम्ही काहीच मदत करू शकत नाही. अरे मला मदतची गरज नाहीये. मी ज्या विषयामध्ये तुम्ही मला जेलात टाकला ते मी भोगण्यासाठी तयार होती, पण एवढा अत्याचार असते हो बायावर, एवढा अत्याचार महिला प्रतिनिधीवर. तसेच आमच्या महिला बाहेर निघायला तयार नाही आणि महिला बाहेर निघाली तर त्याच्यावर एवढा अत्याचार. 14 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की 6 तारखेपासून सगळे कोर्टांना सुट्टी होणार आहे, त्यांना 1 महिना अजून आपण आतमध्ये ठेवायची. ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते. अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे. मला विश्वास होता की जी लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी. मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता. पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही. माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसऱ्या महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही. माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी, हनुमंतासाठी याच्यानंतरची मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101दा मी हनुमान चालीसाचा पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका. माझा तुमच्यावरचा विश्वास, आम्ही जे विश्वास करून हनुमान चालीसाचा पठण करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका, माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका, हा प्रार्थना करून दर दिवशी 101दा हनुमान चालीसाचा पठण मी त्या जेलामध्ये केल्यानंतर तिथेच मी प्रण घेतला की बाहेर आल्यानंतर 111 फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठे घरांमध्ये जन्म घेतला जरी असला, भावना गरीब लोकांसाठी, आमची आस्था आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे हो. आमच्या देवावर विश्वास कोणीच आमच्याकडनं घेऊ शकत नाही. तुम्ही अत्याचार जरी केला असन, लोक तुमच्या नावाने जरी घाबरत असन, नवनीत राणा आणि रवी राणा
देवाला मानणारे आहे आणि हनुमंताचा आशीर्वाद आणि रामलल्लाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्यांना कोणाचीही भीती नाही आणि ते मी त्यांना करून दाखवलेलं. रवीजी सोबत जेव्हा मी भेटली, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, 14 दिवस ज्यांनी जेलाचं नाव कधी स्वप्नातही विचार केला नाही आणि ते झाल्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये मानेच्या त्रासमध्ये मी जेव्हा तिथे ऍडमिट झाली आणि रवीजी तिथून आपल्या जेलातून मला भेटीला आले. कोणती बायको आहे एवढं दुःख सहन केल्यानंतर आपल्या नवऱ्याला पाहून कोणाचे अश्रू थांबते? जीवनसाथी जो असते त्याच्या समोर त्याच्यावरही बोट उचलल्या, MRI झाला त्याच्यावरही बोट उचलल्या, काही केलं त्याच्यावरही बोट उचलल्या. मी एक गोष्टी सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास, जो घमंड, जो एटीट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया. तुम कौन से खेत के मूली हैं? ज्या पद्धतीने, अरे 56 वर्षाच्या ज्या परिवारात कुटुंबात तुम्ही जन्माला आले ते घर सांभाळून ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी. तुम्ही ज्या विचारधारांवर 40 आमदार तुमचे निवडून आले ते तुम्ही सांभाळून ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी. ज्या विचारधारांवर आमचे आदरणीय बाळासाहेबांनी जीवाचा रान केला, रक्ताचा पाणी केला, ते विचारधारा तुम्ही आपल्या घरात ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी. या महाराष्ट्र काय, ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिथून अश्रू देत असन की मी ज्या माझे मुलाला जन्म दिला त्यांनी माझी विचारधारा या मातोश्रीमध्ये जिवंत ठेलीने त्याला गाडण्याचं काम जरी कोणी केलं असन तर ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. आज जेवढे भक्तगण इथे उपस्थित आहे सगळ्यांना मी एवढीच विनंती करीन की 111 फुटाची जेव्हा आपण मूर्तीच्या पूजन सुरू करू त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की आपण आपल्या अंगणातली थोडी माती, 1 रुपया आणि 1 ईट त्या मंदिराचे त्या सौंदर्यीकरणासाठी आपलं सगळ्यांचं योगदान राहिलं पाहिजे. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल. आणि जे दुष्ट लोक आहे जे देवामध्ये विश्वास ठेवणारे लोक नाही आहे त्यांना अमरावतीची मूर्ती इथून उभी राहिली पाहिजे आणि महाराष्ट्राचे शेवटचे टोकापर्यंत ते विरोधकांना ते दिसली पाहिजे. एवढी उंच आणि विश्वास देऊन त्या स्थळला आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. आणि हनुमानगडी अयोध्यामधून हनुमानगडीचे इथून त्याची माती आणून त्याची पूजन करून तर त्या मूर्तीची सुरुवात आपण करणार आहे. एवढंच मी आपल्याला सांगते. आपण सगळे इथे आले आणि हनुमानजीच्या जन्मोत्सव मध्ये सगळे आपण सहभागी झाले. आज मला मी काही महिलांना पाहत आहे, कोणी पदराने असं करत आहे, कोणी तसं करत आहे. ते 14 दिवस तुम्ही आठवा. भर उन्हामध्ये जेव्हा 14 दिवस त्या जेलामध्ये मी काटले असन ते कोणत्या पद्धतीने मी तिथे राहिली असन ते विचार करून जर 1 मिनिट तुम्ही विचार केला, त्या भर उन्हामध्ये 6 तारखेपर्यंत 6 मे पर्यंत जे मी काढले असन ती फक्त चिंगारी घेऊन तिथून बाहेर निघाली होती. आणि जोपर्यंत ती मी शांत करत नाही तिथपर्यंत नवनीत राणा, रवी राणा शांत बसत नाही. एवढंच मी सांगते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझे पाठीशी राहीन एवढाच विश्वास देते. आणि सगळे महाराष्ट्राची जनताला, जेवढे पत्रकार बंधू, माझे भाऊ सगळे इथे उपस्थित आहे, मी एवढीच विनंती करीन, जो रामलल्लामध्ये विश्वास ठेवत नाही, जो हनुमंतामध्ये विश्वास ठेवत नाही, जिथे जिथे महाविकास आघाडीची सभा होत आहे, जिथे जिथे उद्धव ठाकरेजी भाषण करत आहे त्या ठिकाणी आपल्याला शुद्धीकरण करण्याचं काम करायचं आणि तिथे प्रत्येक ठिकाणी हनुमान चालीसाचा पठण त्या परिसरामध्ये सगळे लोकांनी केलं पाहिजे. जो हनुमंताला मानत नाही, जो राम भगवानाला मानत नाही, ते ठिकाण अपवित्र होऊन जातात. त्या ठिकाणीला पवित्र करण्याचं काम या महाराष्ट्राची जनता हे करणार एवढा विश्वास आहे. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझे पाठीशी, रवीजी पाठीशी. आणि देवाला एवढीच प्रार्थना करते, जेवढे या पेंडॉल मध्ये आहे, जेवढे या देशामध्ये, जेवढे महाराष्ट्रामध्ये आहे, सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिली पाहिजे एवढीच देवाचरणी मी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना आज हनुमंताचे जन्म उत्सवचे निमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि एकदा जोरदार नारा, जय श्रीराम, जय श्रीराम.
जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद. हॅलो. यानंतर माननीय आमदार रघु राणा यांना विनंती करतो. तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार जाळण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. तुरुंगवास आपल्याला भोगावा लागला. तुरुंगवासाच्या दरम्यान नेमक्या काय यातना झाल्या त्याची कहाणी नवनीत राणा यांनी सांगितली. आणि जिथे जिथे यापुढे महाविकास आघाडीच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या सभा होतील तिथे हनुमान चालिसेचं पठण आणि ती जागा पवित्र करण्याचं काम माझे कार्यकर्ते करतील असंही नवनीत राणांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.